महत्वाचं आहे. सलामीचे दोन फलंदाज मैदानात आले आहेत, नितीन जंगम आणि डॉन. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण पाहतोय BKC11 या संघाकडून गणेश. सामन्याला लागलेले पंच शशी आटम सर आणि अनिल आवळेगावकर सर, मुंबई क्रिकेट असोसिएशनचा मान्यता प्राप्त पंच. पहिला चेंडू टिळकनगर बॅडमिंटन ग्रुपचा 10 वाजून 11 मिनिटाला गणेश आधी पडतोय नितीन जंगमच्या. चेंडू भिरकावून दिला होता. काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात होता तिकडे. एकदा बॉल पूर्ण केली श्री गणेशा होत असताना स्वामी समर्थ 11 या संघाची धावफळकावर 1 धावेनी. तर गणेशचा पुढचा चेंडू सामना करेल डॉन. नितीन डॉन या नावाने ओळखला जाणारा हा फलंदाज कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटवर अतिराज्य गाजवलं या फलंदाजाने. आता सुद्धा मी या फलंदाजाला पाहतो डॉनला जेव्हा जोगेश्वरी गोरेगाव विभागामध्ये लेदर कोचिंगच्या अकॅडमी मधून आपल्या सर्व यंगस्टर्स खेळून घेऊन येतो. टेनिस विश्व क्रिकेटमध्ये त्यांना मैदानात खेळण्याची संधी दिलेली आहे. गणेशचा पुढचा चेंडू डॉनचा या टायमाला हलक्या पद्धतीने चेंडू पडताच वळाला, आतमध्ये आला. क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाचा वेध घेतला. निर्धाव चेंडू तर पुढचा चेंडू गणेशचा सामना करेल नितीन. या टाइमला परत क्रॉस लाईन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटीशी काही संपर्क नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन बसतोय. फलंदाज फसतोय. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात BKC11 या संघाकडून पाहायला भेटते. गोलंदाज गणेश कडून या टाइमला स्टेप आउट झालाय. चेंडू खेळून देतोय. कवच डोक्यावरनं चेंडू मागे क्षेत्ररक्षण पळतो. एकदा पळून पूर्ण केली. दुसरी धाव पळत असताना 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. यावेळी पायाचा वापर केला. स्टेप आउट झाला. चेंडू इनसाइड आउट भिरकावून दिला. कवच डोक्यावरनं चेंडू गेला डीप कव्हर रिजनकडे. जोपर्यंत क्षेत्ररक्षण चेंडूला गॅदर करतात तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या. धावसंख्या झाली आहे धाव फळकावर 3 धावा. 4 चेंडू 3 धावा. याडा मला अक्रॉस द लाईन चेंडू भिरकावून दिला. स्क्वेअर लेग रिजन कडे. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून जातोय सीमा रेखा पार. 4 धाव्यांसाठी. तर पहिला चौकार नितीन डॉनच्या बॅटमधून पाहिला भेटतो या स्पर्धेतील पहिला चौकार. जे खेळाडू मागे खेळतात आहेत त्यांनी क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनच्या बाहेर करायचंय. तुमचे खेळाडू बाउंड्री लाईनच्या बाहेर घ्या. परत स्लो चेंडू भिरकाव दिला. चेंडू जातोय सीमा बाहेर. 6 धावांसाठी. पहिला षटकार डॉनच्या बॅटीतून पाहायला भेटला. पहिला चेंडूवर हाणामारी केली. बघितलं 2 चेंडू सलग निर्धाव केल्यानंतर एक चेंडू स्टेप आउट होऊन कवच दिशेने खेळला. त्यानंतर शॉर्ट डिलिव्हरी होती. हाणामारीचं षटक ह्यालाच म्हटलं जातं पॉवर प्लेचं षटक. स्क्वेअर लेग रिजन कडे चौकार भिरकावून दिला आणि त्यानंतर फुलर लेंथ चेंडू होता. चेंडू फुलर लेंथ होता त्याचा पुरेपूर फायदा घेतला डॉननी आणि चेंडू भिरकावून दिला. काऊ कॉर्नर मिड विकेट सीमारेखा पार. 7 धाव्यांसाठी. सिंगल एंडच आहे सर, सिंगल एंडच आहे. तर पहिल्या षटकाचा खेळ मैदानात संपलेला आहे. धावसंख्या झाली धाव फळकावर 13 धावा. बिनबाद 13 धावा. चांगली सुरुवात. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहे तो म्हणजे गोलंदाज शैलेश. तर दुसरं पॉवर प्ले मध्ये बॅटिंग पॉवर प्ले असेल. 3 क्षेत्ररक्षण तुम्ही 30 यार्ड्स रिंगणाच्या बाहेर सजू शकतात.
तर सलामीला आलेले दोन फलंदाज स्वामी समर्थ 11 या संघाकडून आपण पाहतोय. नितीन जंगम तर दुसऱ्या बाजूला नितीन, दोन्ही नितीन सलामीला आलेत. फुलटॉस चेंडू, चेंडू पाहायला आदळतोय. पंचांकडे अपील मागितली, पंचांनी ती अपील फेटाळून लावली. लेग बाईसचा इशारा येतोय पंच अनिल आवळेगावकर सरांकडून. लेग बाईसच्या स्वरूपात एक चोरटी धाव पळून पूर्ण केलेली दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली धाव फळकावर. 14 धावा बिनबाद स्वामी समर्थ 11 या संघाची. तर ह्याच्यानंतरचा होणारा सामना नवदुर्गा 11 विरुद्ध गोपी 11. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. पहिल्या इनिंग नंतर तुम्हाला नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघ ह्याची नोंद घ्यायची आहे. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो. तर काय फटका पहिला भेटला डॉनच्या बॅटूतून. हेच मी म्हटलं तुम्हाला, एक्सपिरियन्स काय या खेळाच्या नावाचा बोलबाला आता पण टेनिस क्रिकेटवर चालतो. या टायमाला परत फ्लिक केला चेंडू, जातो स्क्वेअर लेग रिजनकडे. क्षेत्ररक्षण चेंडू खाली येईपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केले. बघा पंचांचा इशारा. यस, 2 धावा पळून पूर्ण केले. धावसंख्या झाली धाव फळकावर 22 धावा. चांगली खेळी या इकडे डॉनच्या माध्यमातून पाहायला भेटते. स्टेप आउट हन, चेंडू भिरकावून दिला लॉंग ऑफ सीमारेखा पार. काय फटका होता, काय खेळी दाखवतोय. या टायमाला परत स्टेप आउट हन करण्याचा प्रयत्न, मिस हिट गेला. चेंडू जातोय पॉइंट रिजन कडे. 1 धाव पळून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली धाव फळकावर 23 धावा. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत. तर खरंच आज या मैदानामध्ये आपल्याला दिग्गज खेळाडू खेळताना दिसतील. लिव्हिंग लेजंड्स आपण म्हणू शकतो. स्लोवर ऑन चेंडू, इनसाइड आउट. चेंडू भिरकावून देतोय डीप कव्हरेजकडे. क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतोय. चेंडू गॅदर करेपर्यंत 1 आणि दुसरी धाव सुद्धा पळून पूर्ण करतात. चांगली फलंदाजी या इकडे आपल्याला पहिला भेटते स्वामी समर्थ 11 या संघाकडून. आतापर्यंत 25 धावा कुठल्या. दुसरे षटक मैदानात चालू. 5 चेंडू झाले. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. ॲडमला फुलर लाईन चेंडू फुल टॉस. आता चेंडू भिरकावून दिला स्क्वेअर लेग रिजनकडे. चेंडू खाली येतो. क्षेत्ररक्षण, चांगली क्षेत्ररक्षण दाखवलं. 1च धावेत रोखलंय. त्या तिकडे टाळ्या होऊ द्या या क्षेत्ररक्षणासाठी. तर 2 षटकाचा खेळ मैदानात संपलेला. धावसंख्या झाल्या धाव फळकावर 26 धावा बिनबाद स्वामी समर्थ 11 या संघाची. तो पांडे आहे ना, हा बँड्रावाला साई यांनाच्या टीम मधला लेफ्टी. काय धुवायचा रे का आपल्याला त्या टाइमला. खरंच आज सगळे लिव्हिंग लेजंड्स आज टिळकनगर सह्याद्री क्रीडांगणामध्ये खेळताना पाहायला भेटेल. काय होतं, आम्ही या सर्व खेळांचे खेळी पाहायला या इकडे मैदानात बसून पाहायचो. आज तेच अब 40च्या स्पर्धेमध्ये परत एकदा आपल्याला खेळताना पाहायला दिसेल. फक्त एवढंच असेल, धावा पळू नाही शकणार, पण तो क्लास, ते स्ट्रोक्स,
तुम्हाला आत्ता सुद्धा त्यांच्या फलंदाजी गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला भेटतील. तर संघासाठी तिसरा वैयक्तिक. पहिल्या षटक घेऊन आता गोलंदाज दीपक. दीपकचा सामना करेल नितीन जंगम. आणि क्रिकेटचं वेळ एवढं आहे काही वय झालं सुद्धा आम्ही क्रिकेट सोडणार नाही, कारण क्रिकेटने आपल्याला या मुंबईत नाव दिलेलं आहे. या खेळाडूंची ओळख मुंबईमध्ये क्रिकेटमुळे झालेली आहे. या क्रिकेटच्या वेळामुळे या खेळाडूंनी आता सुद्धा अब्बा फुटीच्या स्पर्धा मुंबईभर का गाजतात, कारण आम्ही क्रिकेट सोडलेलं नाही. आमचा वेळ क्रिकेटच्या मागे जेवढं सुद्धा आहे ते आम्ही दाखवत राहू. भले फिटनेस या क्रिकेटने सुद्धा ह्यांना दिलेला आहे, पण आता सुद्धा ते स्ट्रोक्स आपण पाहतोय, ती गोलंदाजीची कलात्मक आपण पाहतोय या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून. आणि अनेक खेळ आज पूर्ण दिवसभर आपण पाहायला भेटू. लिव्हिंग लेजंड सर्व या इकडे खेळताना दिसतील, ज्यांनी आपला काळ गाजवला या टेनिस विश्व क्रिकेटवर, अतिराज्य गाजवला. म्हणून या सर्व खेळाडूंचा बोलबाला आज सुद्धा या टेनिस विश्व क्रिकेटमध्ये आवर्जून घेतला जातो. तर दीपक गोलंदाजी मार्गावर सज्ज आहे. सामना करतील नितीन. 2 षटकानंतर धावसंख्या झाली होती 26 धावा बिनबाद स्वामी समर्थ 11 या संघाची. शॉर्ट चेंडू फिरकावून दिला स्क्वेअर लेग रिजकडे. 1 बाउंड चेंडू क्षेत्ररक्षणाच्या डोक्यावर जातोय 4 धावांसाठी. तो छोटा चेंडू शॉर्ट डिलिव्हरी, त्या चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला नितीन जंगमने. बिरकावून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री रिजनच्या बाहेर. 1 बाउंड सीमारेखा पार 4 धावांसाठी. तर धावसंख्या धाव फलकावर झाली 30 धावा. या टायमाला बघूया बॅकफुटला गेला चेंडू बिरकावून दिला गली रिजन कडे. क्षेत्ररक्षण चेंडू गॅदर करायचा. पंचांचा इशारा नो बॉल येतो थ्रो बॉलिंग साठी. थ्रो बॉलिंग साठी पेनल्टी नसणार आहे, फक्त गोलंदाजी बंद होणार. त्या गोलंदाजी ह्याची नोंद घ्यायची दोन्ही ही कर्णधारांनी. पेनल्टी देण्यात येणार नाही आहे, फक्त गोलंदाज बंद होईल. पंचांनी थ्रो बॉलिंग साठी गोलंदाजाला नो घोषित केलेला आहे. तर बघा दीपकला रिप्लेसमेंट करण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्गावर, तर नो घोषित केलं. बॉलर बॅन होईल. नोवर प्लस 2 रन आल्या, बस फक्त बॉलर बंद होणार आहे. धाव संख्या धाव फलकावर 32 धावा. 32 धावा झाल्यात. फ्री हिट असेल. फ्री हिट असेल तर गोलंदाजाचं नाव सांगायचंय. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. तर दीपकला रिप्लेसमेंट करण्यासाठी गोलंदाज येतोय याती. फ्रीचा चेंडू डॉनचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न असेल. या टाइमला चेंडू बिरकावून चेंडू बेसिट आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षण येईपर्यंत एक धाव, दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतात नितीन आणि डॉन. हो
वॉट अ शॉट मॅग्निफिसेंट अप्रतिम लाजवाब चेंडू फुलरला होता बिरकावून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी तर मी उल्लेख केला होता जेव्हा डॉन फलंदाजीला आला होता आता का डॉन या टेनिस क्रिकेटमध्ये आता सुद्धा यंगस्टर्सला घेऊन टेनिस क्रिकेटला जिवंत ठेवलेलं आहे या डावाला परत क्रॉस लाईन मिससेट आहे चेंडू 1 बाउंड क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतोय चेंडू गॅदर करतोय एका धावेतच समाधान मानायला लागेल धाव संख्या झाली आहे धाव फळकावर 41 धावा आणि डॉन वैयक्तिक 30 धावांवर खेळतोय या डाबाला फुलरला चेंडू भिरकावून देतोय चेंडू कार्पेटच्या माध्यमातून येतोय लॉंग ऑन रिजन कडे क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतोय चेंडू अडवतोय 2 धावा पवन पूर्ण केल्या धाव संख्या झाली आहे 44 धावा धाव फळकावर बिनबाद स्वामी समर्थ 11 या संघाची माफ करा 43 धावा झालेल्या आहेत तर येतीचा पुढचा चेंडू सामना करेल नितीन जंगम या डावाला भिरकावून देण्याचा प्रयत्न येतोय चेंडू येतोय मिड विकेट रिजन कडे क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतोय गॅदर करेपर्यंत 1 धाव पूर्ण केलेली आहे एका धावेतच समाधान मानायला लागेल तर 30 षटकाचा खेळ मैदानात संपलाय धाव संख्या झाली आहे 44 धावा बिनबाद स्वामी समर्थ 11 या संघाचे तर अजूनही 12 चेंडूचा खेळ पहिल्या पारीतील बाकी आहे पहिल्या पारीनंतर पहिला पारीचा खेळ जेव्हा संपेल तेव्हा मी नम्र विनंती करतो त्याच्या पुढील सामन्यासाठी नाणेफेकीसाठी याचे गोपी 11 विरुद्ध नवदुर्ग 11 दोन्ही संघाच्या कर्नल रेडी राहायचं नाणेफेकीचा कल उडवण्यात येईल तर नवदुर्गा 11 माझ्या मागे सर्व खेळाडूंना असताना पाहतोय काय होता त्यावेळीचा दिग्गज खेळाने भरलेला का टिळकनगर वस्तातील दिलेले नामवंत खेळाडू गोलंदाजीचं नाव सांगायचंय ललित संघासाठी 4थं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे ललित सामना करतोय नितीन या टायमाला उजेशीच्या बाहेर पंचांचा इशारा होता स्वैर 12 वाईट डिलिव्हरी धाव संख्येत वाढ होते एका धावेनी 45 धावा तर ललितला इकडे कुठेतरी मोठी धावसंख्येची वाढत जाते इकडे रोख लावला पाहिजे आपल्या गोलंदाजी मार्गाला पहिला चेंडू भिरकावून दिला चेंडू येतो काव कॉर्नर रिजन कडे क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतोय आणि चेंडू गॅदर करेपर्यंत चेंडू सीमारेखा पार करतोय 4 धावांसाठी धावसंख्येत वाढ धावसंख्या झाली आहे 4 धाव्यांनी धाव फळकावर 49 धावा धाव फळकावर लागलेले आहेत आतापर्यंत ललितचा पुढचा चेंडू सामना करेल नितीन या डबला शॉट चेंडू गिरगाव दिला कावकरची मारे गप्पार 6 धावेसाठी तर या इकडे 50 धाव्यांची पार्टनरशिप दोन्ही फलंदाजाकडून पूर्ण होते टाळ्या झाल्या पाहिजे या दोन्ही फलंदाजासाठी न बाद 50 धाव्यांची पार ही इकडे आपण खेळताना पाहतोय नितीन जंगम आणि नितीन उर्फ डॉन या दोन्ही फलंदाजाकडून 4थं षटक मार्ग मैदानात चालू आहे 2 चेंडू झाले धाव संख्या झाले धाव फळकावर 55 धावा बिनबाद स्वामी समर्थ 11 या संघाची
या टायमाला क्रॉस द लाईन चेंडू खेळतोय मिड विकेट लॉंग ऑन रिजन कडे वन बाउंड चेंडू जातोय सीमारेखा पार 4 धावांसाठी. या इकडे नितीन जंगमची बॅट बोलते आहे. बॅट चेंज केली आणि त्या तिकडे बॅट बोलायला लागलेली आहे. धाव संख्या झाली धाव फलकावर 59 धावा. ललितचा पुढचा चेंडू सामना करेल नितीन. या टायमाला परत स्लोवर चेंडू गती परिवर्तन बिसेट नितीनला काही समजला नाही. चेंडू पडता हात आला. बॅटीची कडा घेतली. चेंडू गेला शॉट फाईन लेग रिजन कडे आणि एक धाव पळून पूर्ण केली. धाव संख्या झाली धाव फलकावर 7 धावा. व्हॉट अ शॉट व्हॉट अ शॉट. षटकार क्रमांक 4 डॉनच्या बॅटीतून पहिला भेटतोय. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली 66 66 धावा. धाव फलकावर बिनबाद स्वामी समर्थ इलेव्हन संघाची. या टायमाला चेंडू सरळ दिशेने घेऊन करतो. चेंडू वाला क्षेत्ररक्षण ये पण वन बाउंड सी बारे का पार 4 धावेसाठी. तर धाव संख्या झाली धाव फलकावर 70 धावा. 4 षटकांनंतर अजूनही 1 षटकांचा खेळ पहिल्या पारीमधील बाकी आहे. बघूया कुठला गोलंदाज येईल शेवटचं षटक हाताळण्यासाठी. तर या षटकामध्ये 26 धावा कुठल्या आहेत. डॉन आणि नितीननी एक मागड अशा षटक आपल्याला पाहायला भेटलं. ललितचा संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज येते. चला नवदुर्गा 11 आणि गोपी 11 नाणेफेकीसाठी यायचंय. नवदुर्गा 11 आणि गोपी 11 नाणेफेकीसाठी यायचंय. तो यती संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतोय. संघासाठी 5वं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय यती. दीपकला रिप्लेस केलं होतं 30 या षटकामध्ये ज्या पंचांनी दीपकला थ्रो बॉलिंग साठी न घोषित केला होता. बॉलर बॅन झाला होता. धाव संख्या 4 षटकानंतर झाली आहे 70 धावा धाव फलक्यावर. चेंडू चेंडू लॉंग ऑन सीवर पार 6 धावांसाठी. तर दोन्ही फलंदाज मला वाटतं अर्धषटक कुठलं तरी एक फलंदाज झळकवला इकडे. धाव संख्या झाली आहे 76. या टायमाला परत चेंडू भिरकावून देता. मिस हिट होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षण पहिले झेल टिपली जाते. पहिला गडी बांधून तंबूचा रस्ता पकडताय नितीन जंगम. चांगली खेळ खेळी. वडा बॅटिंग. टाळ्याचा गगरता झाला पाहिजे नितीन साठी. लाजवाब फलंदाजी. तेरा चेंडू 33 धावेची खेळी नितीन जंगम कडून पाहायला भेटली. टाळ्या तर खरंच झाल्या पाहिजे या फलंदाजासाठी. तर झेल टिपला गेलाय. नवीन बॅटर मैदानात येतोय नारायण माटुंगा. माहीमचा हा खेळाडू ज्याने कित्येक वर्ष सँडी एसपी दादरचं प्रतिनिधित्व केलं. या टायमाला शॉट चेंडू इनसाइड आउट. चेंडू भिरकावून दिला जातोय डीप कव्हरेज कडे. वन बाउंड चेंडू जातोय सी मारेगा पार 4 धावांसाठी.
येत येतात पहिल्या चेंडूवर एक मोठा प्रहार नारायणच्या बॅटीतून पाहायला भेटला. धावसंख्या 10 फळकावर झाली आहे. 80 धावा एक गडी बाद स्वामी समर्थ 11 या संघाचे. पुढचा चेंडू यतींचा सामना करेल नारायण. फुललेला चेंडू चेंडू बिरकावून होतोय लॉंग ऑफ रिजन कडे. क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतो. झेल जज करतोय. झेल टिपली जाते. नारायणच्या खेळचा अंत या इकडे होतोय. चांगला फटका खेळला होता. स्वतःला रूम दिली. चेंडू बिरकावून दिला. फुलरलेन चेंडू होता. चेंडूला बिरकावून दिला लॉंग ऑफ रिजन कडे. क्षेत्ररक्षण तैनात होता. या टायमाला क्षेत्ररक्षणाची चुकी नाही करता झेल टिपला. नारायण तंबूच्या आस्थाला परतवतोय. दुसरा गडी बाद होऊन तंबूच्या आस्थाला जातोय. स्वामी समर्थ 11 या तर नवीन फलंदाज मैदानात येतोय नारायणची जागा घेण्यासाठी समीर. अजून ही 2 चेंडूचा खेळ पहिल्या पारीतील बाकी आहे. बघूया किती धावा कुठतात. आतापर्यंत 80 धावा धाव फलकार झाल्या. 2 गडी गमवल्यात श्री स्वामी समर्थ 11 या संघाने. या टायमाला चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बघूया पंचांचा इशारा काय तर चेंडू बॅटीला आदळलाय का लेग बाईस. यस लेग बाईसच्या स्वरूपात धाव येते. पंचा शशी साटम सर त्या तिकडे तो कॉल देत असताना आम्हाला शेवटचा चेंडू आहे. यतींचा सामना करेल डॉन नितीन. डॉन या टाइमला स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षक आणि झेल टिपल्या ते शेवटच्या चेंडूवर डॉन सुद्धा तंबूच्या आसला परतवतोय. 5 षटकांचा खेळ मैदानात संपला. पहिली पारीचा अंत झाला. धावसंख्या झाले 80 धावा. 81 82 82 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी BKC 11 या संघासाठी. तर 14 चेंडू 40 धावांची खेळी नितीन डॉनने केलेली आहे. टाळ्या होऊ द्या या फलंदाजासाठी. लाजवाब फलंदाजी. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय डॉन. अभी 3 विकेट लिया 11 रन देके यतीन. तर यतीनने शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. जेव्हा दीपकला रिप्लेस केलं शेवटच्या षटकामध्ये यतीनला परत गोलंदाजीसाठी आणलं. फक्त 11 धावा दिल्या. 3 गडी पटकवला शेवटच्या षटकामध्ये यतीननी. तर 82 धावांचं आव्हान आहे जिंकण्यासाठी BKC 11 या संघाला. खेळपट्टीवर सराव करायचा नाही. खेळपट्टीच्या बाजूला दुसरी खेळपट्टी आहे त्याच्यावर सराव करायचा आहे. तर पुढील समालोचन करतील ओमकार चौधरी. तर विनंती आहे नवदुर्गा मित्रमंडळ आणि गोपी 11 या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे नाणेफेकीसाठी मंचाजवळ यायचंय. गोपी 11 हा संघ उपस्थित आहे.
नवदुर्गा मित्रमंडळाच्या कर्णधाराला विनंती आहे, त्याने नाणेफेकीसाठी मंचाजवळ जायचंय. तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील पहिला सामना ओव्हर 40 या प्रकारात खेळवला जातोय, तो म्हणजे BKC 11 विरुद्ध श्री स्वामी समर्थ 11 या दोन संघांमध्ये खेळवला जातोय. तर राकेशशी संपर्क साधायचा आहे. गोपी 11 संघ आणि नवदुर्गा 11 हे दोन्ही संघ आलेले आहेत. त्याच्या दिवसातील पहिला सामना BKC 11 विरुद्ध श्री स्वामी समर्थ या दोन संघात खेळवला जातोय. BKC 11 या संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. आमंत्रित केलं होतं श्री स्वामी समर्थ या संघाला फलंदाजीसाठी. 5 षटकांचा खेळ मैदानात पार पडला. 5 षटकानंतर श्री स्वामी समर्थ या संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 81 धावा, 81 रन्स, 82 रन्स टू विन. 82 धावांचं लक्ष ठेवलंय ते BKC 11 या संघासमोर. फलंदाजी करत असताना सलामीची जोडी नितीन जंगम आणि नितीन घोरपडे उर्फ डॉन या दोघांनी एक मोठी खेळी आपल्या संघासाठी केली. त्यानंतर पहिला गडी बाद झाला होता नितीन जंगमच्या स्वरूपात. एकूण धावसंख्या केली 33. दुसरा गडी बाद झाला होता तो म्हणजे नारायण, 4 धावा करून बाद झाला. आणि त्यानंतर समीर हा आपलं खातं खोलू शकला नाही. एकूण अशा 81 धावा झाल्या आणि 82 धावांचं लक्ष ठेवलंय. चला BKC 11 आपल्याला विनंती, आपले दोन्ही सलामीची जोडी मैदानावर पाठवून द्यायची. 82 धावांचा पाठलाग करताना तर पुन्हा एकदा विनंती आहे, आपला 12वा खेळाडू पाठवून द्यायचा. BKC 11 संघ BKC आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षाकडे पाठवून द्यायचा आहे. तर पुन्हा एकदा विनंती आहे, BKC 11 आपल्या सलामीच्या दोन्ही फलंदाजांची नावं अजून कळलेली नाहीयेत. आपला राखीव खेळाडू पाठवून द्यायचा आहे. यानंतर होणारा सामना गोपी 11 विरुद्ध नवदुर्गा मित्रमंडळ टिळकनगर या दोन संघांमध्ये खेळवला जाईल. नाणेफेकीचा कौल पार पाडतोय. तर टिळकनगर बॅडमिंटन ग्रुप हे या स्पर्धेचे आयोजक आणि 40+ पद्धतीने खेळवली जाणारी स्पर्धा. एकूण 8 संघांनी या स्पर्धेत भाग घेतलाय. मुंबईतले नामांकित 8 संघ या स्पर्धेत आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. प्रथम पारितोषिक रोख रक्कम रुपये 50,000, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम रुपये 30,000 अशा स्वरूपाचं पारितोषिक ठेवण्यात आलंय. तर नक्कीच बलाढ्य संघांचा भरणा श्री स्वामी समर्थ या संघामध्ये आपण पाहू शकतो. स्वतः फलंदाजीला आले होते नितीन घोरपडे उर्फ डॉन. नॉन स्ट्राईकला होता नितीन जंगम. त्याचबरोबर यष्टीरक्षण करताना आपण पाहू शकता शिवाजी पार्क उर्फ SP 11 या संघाचा सर्वेसर्वा कर्णधार सचिन कदम आपल्याला यष्ट्यांच्या मागे पाहायला मिळतो. त्याचबरोबर नारायण तांडेल ही सुद्धा जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. पाहायचं आता 82 धावांचा पाठलाग करताना BKC संघ. पहिलं षटक घेऊन गोलंदाज, सुरेख पद्धतीने केलेली गोलंदाजी, वाईड यॉर्कर पद्धतीने टाकलेला चेंडू. पहिलाच चेंडू निर्धावाने सुरुवात केली आपल्या षटकाची. तर प्रकाश यांचा पुन्हा एकदा दुसरा चेंडू मारा करतायत गुलब्या याला.
पुन्हा एकदा कुटप्प्याचा चेंडू पंचांकडे दाद मागतायत. पंच शशी साटम यांनी दाद मात्र फेटाळून लावले, परंतु पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडू निर्धावाने आपल्या षटकाची सुरेख अशी सुरुवात केली. प्रकाश यांनी 82 धावांचा पाठलाग करतोय. BKC11 संघ खूप मोठा धावांचा डोंगर उभा करून ठेवलाय. नितीन जंगम आणि नितीन घोरपडे या जोडीने तिसरा चेंडू पुन्हा एकदा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो थर्डमॅनच्या दिशेने, मात्र सुरेख असं क्षेत्ररक्षण पांडे यांच्याकडून केलं जात आहे. बँड्रा परिसरातील खेळाडू साई यांना यांच्या संघात बरीच वर्ष त्यांना डावखुरी फलंदाजी करताना आपण पाहिलं. माफ करा, मनोज सहानी आहेत. तर प्रकाश यांचा चौथा चेंडू. पुन्हा एकदा डावखुरी गोलंदाजी पाहायला मिळते. हलक्यादाने खेळून काढण्याचा प्रयत्न. सुरेख असा चेंडू. यष्टनचा वेध घेतलाय. तंबूत परतावं लागतंय ते फलंदाज राहुल यांना. पहिला चेंडू फेस करत होते. सुरेख अशी गोलंदाजीचं प्रदर्शन करून दिलंय ते प्रकाश यांनी. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ त्यांच्या मार्फत खेळला गेलाय. 4 चेंडूमध्ये 1 धाव दिली आहे. गडी बाद केलाय 1 राहुलच्या स्वरूपात. त्रिफळाचीत गडी बाद. राहुल तंबूत परततोय. खूपच सुरेख असं गोलंदाजीचं प्रदर्शन. डावखुरा गोलंदाज प्रकाश. तर राहुल याची जागा घेण्यासाठी मैदानावर नवीन फलंदाज येत आहेत, ते म्हणजे DK धनंजय कांबळे. तर एक बलाढ्य खेळाडूंचा भराणा घेऊन श्री स्वामी समर्थ लोबोसरांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ आपण मैदानात पाहू शकतो. नितीन घोरपडे एक दिग्गज खेळाडू, त्याचबरोबर नितीन जंगम बँड्रा परिसरातील एक खेळाडू, सचिन कदम शिवाजी पार्क SP या संघातील एक नावाजलेला कर्णधार, नारायण तांडेल याशी फार मोठी दिग्गजांची मांदिया या मैदानात आपण पाहतोय. पुन्हा एकदा खुटप्प्याचा चेंडू. यावेळेला मात्र पंच शशी सर वाईट घोषित करताय. वाईटच्या स्वरूपात एक अवंतरित धाव. या अवंतरित धावेने आता मात्र संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 2 धावा. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल केला जातोय. पुन्हा एकदा 5वा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय गलीच्या दिशेने आणि एकच धावेत समाधान मानावं लागतंय. या एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 3 धावा. पुन्हा एकदा शॉटमध्ये केलेल्या गोलंदाजी पंचांचा इशारा. पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात एक अवंतरित धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 धावा. तर पुन्हा एकदा विनंती आहे गोपी 11 आणि नवदुर्गा 11 या दोन्ही संघांना विनंती आहे राकेश मिराखोर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. तर शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात बदल घेऊन येतात प्रकाश. मारा करते गुलब्या याला. पुन्हा एकदा लो फुल टॉस पद्धतीने टाकल्या. चेंडू भिरकावून दिला ऑनसाईडच्या दिशेने. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि एकाच धावेत समाधान मानावं लागते. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ मैदानावर संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रकाश यांच्या षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 5 धावा. गडी बाद झालाय 1, तो म्हणजे राहुलच्या स्वरूपात. अजूनही एकूण 77 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे, ते म्हणजे 24 चेंडू 77 धावांची आवश्यकता BKC11 या संघाला. 24 चेंडू 77 धावांची आवश्यकता. तर राकेश मिराखोर या सामन्यानंतरच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. राकेश मिराखोर, आपण जिथे कुठे असाल गोपी 11 आणि नवदुर्गा मित्रमंडळ या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. हा सामना संपताच त्वरित आपल्याला दुसऱ्या सामन्याला सुरुवात करायची आहे, याची नोंद घ्यायची आहे. राकेश मिराखोर. तर संघासाठी पहिलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज विजय मारा करेल गुलब्या आणि DK या जोडीला.
तो विजयचा पहिला चेंडू डावखुरा गोलंदाज मारा करतो गुलब्याला रिव्हर्स मध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाला चुकवून चेंडू जातो थेट सीमारेषेच्या दिशेने. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच होतो मात्र मला वाटतं सुरेखरित्या 2 धावा पूर्ण करण्यात यश. सुरेख असं क्षेत्ररक्षण केलंय चेंडूचा पाठलाग केलाय पार सीमारेषेपर्यंत आणि 2च धावेत समाधान मानावं लागतं. खूपच सुरेख चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता गुलब्या याच्याकडून मात्र अपयशी ठरतोय. फलंदाज अपयशी ठरल्यानंतर यष्टीरक्षक सचिन कदम सुद्धा अपयशी ठरला. चेंडू गेलाय थर्डमॅनच्या दिशेने. 2 धावा 22च्या स्वरूपात घेण्यात यश. या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 धावा. दुसरा चेंडू विजय मारा करतो पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने टोलावून देण्याचा प्रयत्न. हलकासा वळण घेतलेला चेंडू जाऊन पोहोचतो थेट यष्टीरक्षक सचिन कदमच्या दिशेने. निर्धाव चेंडूची सांगता. खूपच सुरेख अशी गोलंदाजी. पहिलं षटक डावखुरा गोलंदाज प्रकाश याच्याकडून हाताळला गेलं. दुसरं षटक हाताळतोय तो म्हणजे डावखुरा गोलंदाज विजय मारा करतोय. तिसरा चेंडू पंचांनी वाईट घोषित केला. वाईटच्या स्वरूपात एक अवांतरित धाव. या अवांतरित धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती म्हणजे 8 धावा. जिंकण्यासाठी 74 धावांचा पाठलाग करायचा अजून. 22 चेंडू 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. तिसरा चेंडू पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने टाकल्या. चेंडू पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागतात. पंच अनिल आवळगावकर सर वाईट घोषित करताय. वाईटच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक अवांतरित धाव. अशा या अवांतरित धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजे 9 धावा. हलक्याने टाकल्या. चेंडू वळण देतोय. चेंडूला गती कमी करतोय. चेंडू जाऊन पोहोचतोय थेट यष्टीरक्षकाच्या दिशेने. निर्धाव चेंडूची सांगता. खूपच सुरेख अशी गोलंदाजी करतोय विजय आपल्या संघासाठी. 2 अवांतरित धावा नक्कीच दिल्यात वाईटच्या स्वरूपात मात्र तितकंच सुरेख अशी गोलंदाजी करतोय. चेंज ऑफ पेस पद्धतीने केलेली गोलंदाजी. चेंडू जाऊन पोहोचतोय थेट यष्टीरक्षकाच्या दिशेने. हलकसं वळण गती कमी करतोय आणि संघाला रोखून धरतोय तो म्हणजे विजय. 3 चेंडू झाले. धावसंख्या झाली आहे 9. सुरेख फटका टोलावून दिलाय. चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडे आणि हा मिळतो या इनिंग मधील पहिला षटकार. गुलब्या याच्या बॅट मधून येतोय हा षटकार. या षटकाराने आता मात्र संघाची धावसंख्या जोरदार पद्धतीने पुढे सरकते ती म्हणजे जाऊन पोहोचते 15 धावा. हलक्या हाताने टाकला होता चेंडूला वळण देण्याचा प्रयत्न होता मात्र स्लॉट मध्ये टाकलेला चेंडू सुरेखरित्या ओळखलाय गुलब्याने. 5वा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न सुरेखरित्या टोलावून दिलाय. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने आणि हा चौकार. खूपच सुरेख आणि जोरदार प्रहार केला गुलब्या याने. विजयाचा चांगला समाचार घेतोय गुलब्या. गतीला ओळखलं, टप्प्याला ओळखलं आणि सुरेखरित्या स्विच हिट करून काढला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 19 धावा. दुसरा षटक मार्ग असतो. पहिल्या षटकात एकूण 5 धावा खर्च केल्या होत्या प्रकाश यांनी. दुसऱ्या षटकात आतापर्यंत 14 धावा खर्च केल्या ते म्हणजे विजय यांनी. 1 षटकार 1 चौकार 2 अवांतरित धाव. अशा पद्धतीने आतापर्यंत 14 धावा कुटण्यात यश मिळत आहे ते गुलब्या याला. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील मारा करतोय विजय. पंच अनिल सर पुन्हा एकदा वाईट घोषित करताय. वाईटच्या स्वरूपात एक अवांतरित धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 20 धावा. 82 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 20 धावा कुटण्यात यश मिळतंय. ते DK आणि गुलब्या या जोडीला पहिला गडी बाद झाला होता राहुल. त्यानंतर गुलब्या डावाला सावरण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय. 82 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या पोहोचवली ती म्हणजे 20 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 62 धावांची गरज. 19 चेंडू 62 धावा. फुलटॉस चेंडू टोलावून दिला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो पॉईंटच्या दिशेने. सुरेख असा झेल टिपलाय आणि बाद व्हावं लागतंय ते म्हणजे गुलब्याला. सुरेख अशी खेळी करत होता आपल्या संघासाठी. 1 षटकार 1 चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या पुढे नेऊन ठेवली होती. धावसंख्या नेऊन ठेवली होती ती म्हणजे 20 धावेवर. आता मात्र एक धडाकेबाज फलंदाज तंबूत परततोय गुलब्याच्या स्वरूपात. 2 षटकं समाप्त झाली. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 20. गडी बाद झाले 2.
तर पुन्हा एकदा शेवटचा कॉल असणार आहे. गोपी 11 आणि नवदुर्गा 11. गोपी 11 आपण फार विलंब करतात. या षटकाच्या समाप्तीपर्यंत जर आपण नाणेफेकीसाठी आला नाही तर आपली षटकं कमी करण्यात येतील याची नोंद घ्यायची आहे. तर नवीन गोलंदाज दत्ता संघासाठी तिसरा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन दत्ता मारा करतोय डीके आणि नवीन फलंदाज कांचन या जोडीला. डीके आणि कांचन ही जोडी मैदानावर 2 षटकं संपले. संघाची धावसंख्या झाली 20, गडी बाद झाले 2. तर मला वाटतं गोपी 11 कडून राजू काट्या राजू या नावाने प्रसिद्ध असलेले राजू आलेत नाणेफेकीसाठी. तर नवदुर्गाचा कर्णधाराला विनंती नाणेफेकीसाठी यायचंय. गोपी 11चा कर्णधार आलाय. आपण तर काट्या राजू यांचं स्वागत. बंड्या बॉईज राजेंद्र 11 या संघातर्फे बरेच वर्ष आपण त्यांना खेळताना पाहिलं. डावखुऱ्या पद्धतीची फलंदाजी केली. काट्या राजू या नावाने प्रसिद्ध असलेले एक फलंदाज नक्कीच आपण पाहू शकता समालोचन कक्षासमोर. तर सुरेख असा चेंडू आणि बादोन तंबूत परततो तो म्हणजे कांचन. तिसरा गडी बाद झालाय बीकेसी 11 या संघाचा. नवदुर्गा मित्रमंडळ आपला कर्णधार पाठवून द्यायचंय. विनोदजी नायर यांना विनंती आहे आपला कर्णधार पाठवून द्यायचंय. गोपी 11 संघाचा कर्णधार मंचावर उपस्थित आहे. तर यानंतर होणारा सामना गोपी 11 विरुद्ध नवदुर्गा मित्रमंडळ टिळकनगर चेंबूर या 2 बलाढ्य संघांमध्ये होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. एक मोठी स्टारकास्ट दोन्ही संघांमध्ये आपण पाहू शकाल. याची झलक आपल्याला आत्ताच पाहायला मिळते. गोपी 11 संघाकडून कर्णधार काट्या राजू इथे मंचावर पाहायला मिळतोय. त्याचबरोबर रमाकांत पवार नवदुर्गा 11 या संघाचे कर्णधार इथे उपस्थित राहतात. दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल होईल आणि सामन्याला सुरुवात होईल. तर पुन्हा एकदा लेग कटर पद्धतीने टाकलेला चेंडू जाऊन पोचतो थेट यष्टिरक्षकाच्या दिशेने. निर्धाव चेंडूची सांगता. तर आपला 12वा खेळाडू बीकेसी 11 हलक्या त्याने खेळून काढलाय. तीन चेंडू झाले. धावसंख्या झाली आहे 23. अजूनही 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि धावा करायच्या त्या म्हणजे 59. 15 चेंडूंमध्ये 59 धावांची गरज बीकेसी 11 या संघाला. एक धाव घेण्यात यश. या एका धावेने संघाची धावसंख्या एका संत गतीने पुढे सरकते. धावसंख्या झाली 24. 4 चेंडू 24 धावा. पुन्हा एकदा हलक्या त्याने ऑनसाइडच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव घेण्यात यश. 5 चेंडू झाली. संघाची धावसंख्या झाली 25. गडी बाद झाले 3. शेवटचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. हवेत खेळला चेंडू. चेंडू खाली येतो. क्षेत्ररक्षक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय मात्र डीके यांनी रोखलंय आणि एकाच धावेत समाधान मानावं लागतंय. तर 3 षटकांचा खेळ मैदानात संपलाय. संघाची धावसंख्या झाली आहे 26. गडी बाद झाले 3. तर गोपी 11 आपला निर्णय कळवायचा आहे. तर नक्कीच गोपी 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय
आणि आमंत्रित केले नवदुर्गा मित्रमंडळ या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. 5 षटकांचा सामना असणार आहे, याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. 5 षटकात 4 गोलंदाज. तर चौथं षटक घेऊन डावखुरा गोलंदाज ट्रॉम्बे कोलवाडा या संघातील देवी दास पाटील 11 या संघाकडून बरीच वर्ष आपण त्यांना सेवा देताना पाहिले. भाई पाटील, अनिल यांच्या साथीने, शरद कोळी यांच्या साथीने बरीच वर्ष त्यांनी आपल्या संघाला सेवा दिली. आता 40+ या पद्धतीने स्पर्धेमध्ये आपण त्यांना खेळताना पाहतो. नितीन घोरपडे उर्फ डॉन यांच्याबरोबर खूपच सुरेख अशी संघ बांधणी केली आहे लोबो सरांनी. नितीन घोरपडे यांनी पहिलं षटक टाकतात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा हलक्याने खेळून काढला, ऑनसाईडच्या दिशेने भिरकावून दिला होता, मात्र एकाच धावेत समाधान मानावं लागतंय. आणि या एका धावेने आता मात्र संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 29 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडू झालेत, धावसंख्या झाली 29. माफ करा, चौथा चेंडू डोलावून दिलाय. आणि एकाच धावेत समाधान मानावं लागतंय. मला वाटतं काहीसं फलंदाजीचं खच्चीकरण केलंय, ते म्हणजे श्री स्वामी समर्थच्या गोलंदाजांनी एक मोठी धावसंख्या उभारून त्यांनी त्याचा पाठलाग करण्यापासून अपयशी ठेवलं. ते म्हणजे बीकेसी या संघाला. पंचांनी या चौकार घोषित केलाय. चौकारांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 34 धावा. तर पुन्हा एकदा विनंती आहे, हा सामना संपताच गोपी 11 या संघाने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, जराही विलंब न करता. सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चौकाराकडे जाणारा चेंडू त्यांनी नक्कीच अडवलाय. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवण्यात यश मिळतंय. 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू, उसळी घेतलेला चेंडू यष्टीरक्षक नितीन जंगम यांनी सुरेख असा झेल टिपलाय. तर अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाले 36, गडी बाद झाले ते म्हणजे 5. माफ करा, 4. तर आता औपचारिकता राहिली आहे असं आपण म्हणू शकतो. 6 चेंडू आणि जवळजवळ 46 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. माफ करा, 56. 6 चेंडू 56 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी बीकेसी 11 या संघाला. डावखुरा गोलंदाज मनोज सहानी सुरेख फटका टोलावून दिलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेलबाद होण्याची शक्यता आणि सुरेख असा झेल टिपलाय. मनोज सहानी यांच्या पहिल्या चेंडूवर एक गडी बाद करण्यात यश मिळत आहे. 5 चेंडू 56 धावांची आवश्यकता बीकेसी या संघाला. तंबूत परत तो म्हणजे डीके. तर गोपी 11 संघाला विनंती आहे, हा सामना स्वतः त्वरित आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, क्षेत्ररक्षण साधून घ्यायचं आहे. आणि नवदुर्गा मित्रमंडळ या संघाला विनंती आहे, आपला सलामीचे 2 फलंदाज त्यांनी तयार ठेवायचे आहेत. आणि सर्व संघांना विनंती आहे, जे मैदानाच्या उजव्या बाजूला आपल्याला डगआउट उपलब्ध करून दिले, सर्व संघांनी तिथेच बसून या सामन्यामध्ये आपले फलंदाज आणि क्षेत्ररक्षक पाठवायचे आहेत. तर गोपी 11 यांना सुद्धा विनंती आहे, आपण डगआउट मध्ये यायचंय. मैदानाच्या उजव्या बाजूला आपल्याला डगआउट उपलब्ध करून दिलाय. सर्व खेळाडूंनी तिथूनच मैदानावर यायचंय. सुरेख फटका टोलावून दिलाय आणि मला वाटतं हा चौकार. या चौकाराने आता मात्र खूपच
धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली आहे 40. तीन चेंडू झाले. संघाची धावसंख्या झाली 41. चौथा चेंडू घेऊन मनोज हलक्या हाताने खेळून काढलाय. दुसरीला वेळेचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. सुरेखरित्या 2 धाव पूर्ण करण्यात यश. चेंडू खाली येत आहेत नारायण तांडेल. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक, औपचारिकता शिल्लक म्हणावी लागेल. खूपच सुरेख खेळ पाहायला मिळाला तो म्हणजे श्री स्वामी समर्थ या संघामार्फत. आणि सुरेख फटका टोलावून दिलाय. मात्र पुन्हा एकदा चेंडू खाली येत आहेत नितीन जंगम आणि सुरेखरित्या दुसरी झेल टिपण्यात यश. तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अजित पुत्र बोलतोय बघ समर्थ. चला शेवटचा चेंडू शिल्लक, औपचारिकता शिल्लक म्हणावी लागेल. शेवटचा चेंडू मनोज मारा करतायत आणि या एका चेंडू नंतर नक्कीच श्री स्वामी समर्थ या संघाने सामना जिंकलाय. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक उपविजेता संघ तो म्हणजे BKC11 या संघाला. खूपच सुरेख अशी खेळी दाखवली ती म्हणजे श्री स्वामी समर्थ या संघाने. 81 धावा केल्या होत्या. 82 धावांचं लक्ष ठेवलं होतं. अपयशी ठरला तो म्हणजे BKC11 हा संघ. तर गोपी 11 या संघाकडे खेळताना बरेच स्टारकाश पण